नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अंतर्गत कामगार आयुक्तालय मुंबईच्या अंतर्गत सर्व सेवा पदभरतीच्या अंतर्गत 2026 ची सर्वात महत्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झाली, ज्याला की पहिला पगार 60,000 रुपये असणार आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल म्हणजे तुमचं एनी डिग्री झाली असेल, कोणत्याही विषयामध्ये जर तुमची पदवी झाला असेल तर तुम्ही या पदासंदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. कोणते पद आहे, एकूण जागा किती आहेत, कोणत्या कास्टला एकूण किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती आणि सर्वात महत्त्वाचं या पदासंदर्भात तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणार. या पदासंदर्भात जर तुम्हाला सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला कामगार कायदे पाठ पाहिजे आणि ते कामगार कायदे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डेली घेणार आहे. तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सोबत जोडून राहा. जर तुम्हाला या पदासंदर्भात जर काही माहिती हवी असेल, जर व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. परत एकदा नंबर रिपीट करतोय, 99 21 273 558. महाराष्ट्र राज्याच्या कामगार विभागाच्या अंतर्गत एकूण 22 माथाडी मंडळे आहेत आणि 12 सुरक्षा रक्षक आहेत. तर या मंडळाच्या अंतर्गत आणि सुरक्षा रक्षकच्या अंतर्गत एकूण जे काही निरीक्षक असेल, लेखापाल असेल, लघु टंकलेखा असेल या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली. तर पहिले पद आहे निरीक्षक, एकूण 62 जागा आहेत, सर्वात महत्वपूर्ण जागा आहेत. S13चा स्केल असेल म्हणजे पहिला पगार हा तुमचा साधारणतः 60,000च्या जवळपास असेल. त्यानंतर लेखापाल एनी ग्रॅज्युएशन नाही, तर जर तुमचं B.Com झाला असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. एकूण 12 पद आहेत. या पदासाठी सुद्धा एकूण तुमचा पगार 60,000 रुपये असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, लघु टंकलेखक एकूण 4 जागा असतील. अशा प्रकारे या ठिकाणी पदभरती संदर्भाची जाहिरात आहे. आजपासून म्हणजे 13/5/2026 रोजी पासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल 11/6/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. वेगवेगळ्या प्रवर्गातून जर तुम्ही जर येत असाल म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी जरी वेगळी असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तुम्ही खेळाडू असेल, अनाथ असाल, दिव्यांग प्रवर्गातून असेल, त्यानंतर तुम्ही माजी सैनिक असाल, भूकंपग्रस्त असाल, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अंशकालीन असाल, पदवीधर असाल, सर्व कॅटेगरीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तुमचं वय वर्ष 19 कंप्लीट पाहिजे. 11/6/2026 पर्यंत तुमचं 19 वर्ष जर कंप्लीट असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. जर तुम्ही कास्ट कॅटेगरी तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता. जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 38 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आता त्यानंतर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता कोणती पाहिजे, तर मी सांगितल्यानुसार तुमच्याकडे जर तुम्ही निरीक्षक या पदासाठी जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमचं BA मुक्तमधून झाला असेल तरी चालेल. त्यानंतर B.Com जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. BSc असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर लेखापाल या पदासाठी आणि गट क च्या अंतर्गत तुमची शैक्षणिक पात्रता वाणिज्य शाखेतील जर तुमच्याकडे पदवी असेल आणि 3 वर्षाचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही लेखापाल या पदासाठी फॉर्म भरू शकता. वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे तुमचं B.Com या ठिकाणी कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन आणि लघु टंकलेखक तुमच्याकडे वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासंदर्भात जी काही लिंक असेल तर लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मिळेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मिळेल. 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने ही तुमची परीक्षा असणार आहे. तिन्ही पदासाठी तुमची सरळ सेवा असेल. 200 गुणाची ही ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा येईल. तर त्यामध्ये कोणकोणते विषय असतील तर ते डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण पाहूया. तुम्हाला मराठी विषय असेल एकूण 15 प्रश्नासाठी, इंग्रजी विषय असेल एकूण 15 प्रश्नासाठी 30 गुणासाठी, सामान्य ज्ञान विषय असेल तुमचे एकूण 15 प्रश्नासाठी, त्यानंतर तुमचं कामगार संदर्भाचे कायदे असतील तर ते कायदे तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न संख्या 100, एकूण गुण 200, पदवीच्या दर्जाचे तुमचे प्रश्न असतील. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये तुमचे प्रश्न असतील. 2 तासाचा तुम्हाला परीक्षेसाठी वेळ असेल. तर मराठी भाषा आपण पाहिले, इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांचं तुम्हाला सर्वात जास्त गुण दिले जातील तर ते म्हणजे 80 गुणाचे तुमचे कामगार कायदे. एकूण 3 कामगार कायदे, त्या कायद्यावरचे तुम्हाला डिटेल्समध्ये नोट्स असतील. त्यानंतर प्रश्नसंच असेल तो आपण बॅच लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल किंवा काही प्रश्न असतील तर 99 21 273
558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. अशा प्रकारे एक सविस्तर ही जाहिरात प्रकाशित झाली. कोणत्या मंडळाच्या अंतर्गत कोणत्या कास्टसाठी एकूण किती जागा आहेत याची डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही माहिती पाहू शकता. कोणत्या कास्टला कोणत्या विभागाच्या अंतर्गत एकूण जागा आहेत ही PDF तुम्ही पाहू शकता. ही PDF आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आपण अपलोड केली. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. इतर माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन करा. आपल्या मित्रांना हा लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.